अनाथ व गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद. विदर्भ प्रकाश वृत्तपत्राचे संपादक संदीप वानखडे यांचा शिक्षणासाठी पुन्हा मदतीचा हात. आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजची विशेष प्रेरणादायी बातमी. दुर्गम, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या मागास भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या सामाजिक जाणीवेतून विदर्भ प्रकाशचे संपादक तथा समाजसेवक संदीप वानखडे यांनी चिखलदरा तालुक्यातील लवादा वन येथे अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप करून समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले. आज समाजसेवेच्या केवळ घोषणा केल्या जात असताना संदीप वानखडे मात्र प्रत्यक्ष कृतीतून गरजूंना आधार देत आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांचे प्रश्न मांडतानाच ते स्वतः पुढाकार घेऊन शिक्षण, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात सातत्याने मदतीचा हात देत असल्याने त्यांचे कार्य सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अनाथ, दिव्यांग, गरीब व गरजू विद्यार्थी, दुर्गम भागातील विधवा महिला तसेच निराधार मुलामुलींसाठी संदीप वानखडे सातत्याने सामाजिक कार्य करत आहेत. विदर्भ प्रकाशच्या माध्यमातून अनेक गरजू कुटुंबांना आर्थिक, शैक्षणिक व जीवनावश्यक मदत उपलब्ध करून देण्याचे त्यांचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे. या शालेय साहित्य वितरण उपक्रमाचे परिसरात सर्वत्र स्वागत होत असून सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संदीप वानखडे यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. समाजासाठी जगणारे पत्रकार अशी त्यांची ओळख अधिक दृढ होत असून अशा उपक्रमांमुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी दिशा व उभारी मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा लवादा वनचे मुख्याध्यापक बी जांबू, सहशिक्षक SR तुंबडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सविताताई आकाश अखंडे तसेच सुगत वानखडे, नितीन तंतरपाळे, सुनील तंतरपाळे आणि गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी चीफ ब्युरो मनोज मेळे. 29 जुलै 2024 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवादा येथे साप्ताहिक विदर्भ प्रकाश वृत्तपत्र यांच्याद्वारे अनाथ विद्यार्थी, गरीब विद्यार्थी आणि आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. असेच साहित्य याच्या पहिले कधी मिळालेलं नाही आहे. ते पहिल्यांदाच आमच्या शाळेला प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि याच्यापुढे पण अशाच वृत्तपत्रांनी किंवा NGOनी गरीब विद्यार्थ्यांना, अनाथ विद्यार्थ्यांना साहित्य वाटलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या शैक्षणिक बाबतीत मदत होईल आणि याच्यामुळे जो काही गरीब विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित राहावं लागते ते याच्यामुळे राहणार नाही. धन्यवाद. तुमचं नाव? माझं नाव सुनील तंतरपाळे, जिल्हा परिषद शाळा लवादा वन. तुम्ही शिक्षक आहे इथं? मी शिक्षक आहे. आणि हे तुम्हाला किट कोणी वाटप केली? ही आम्हाला साप्ताहिक विदर्भ प्रकाशन वृत्तपत्र संपादकच्याद्वारे आणि त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहे. ठीक है. मैं मेरा आपको परिचय देता. मेरा नाम संदीप प्रेमदास वानखड़े है और मेरा जो है कार्य तो मेरा पेपर है विदर्भ प्रकाश वृत्तपत्र. पढ़ते के तो वृत्तपत्र जो पेपर बोलते उसे, वो पेपर का मैं संपादक हूँ. तो बात ऐसी हो गई कि मैंने मेरे पेपर के इससे बाकी का जो जैसा मैं जमा करता किसी से लेता मैं, तो मैं तो घर में का कुछ अमीर आदमी नहीं हूँ, लेकिन जो अधिकारी लोग रहते उनसे मैं कुछ मांगता और गरीब लोगों में वो बांटता. ये ऐसा मेरा कार्य 3 साल से चालू है. 3 साल से मैं ये कार्य करता. अभी मैंने 9 मार्च को 200 विधवा महिला को साड़ियाँ बांटे और 200 दिव्यांग बच्चों को ड्रेस बांटे, वो भी बड़े बड़े स्कूल के बच्चे. ऐसे बच्चों को तो मिनिमम मेरा कार्यक्रम 5